दिशानगरी येथील रहिवाशांची निवेदनाच्या माध्यमातून नालेचे पाणी बंद करण्याची नगर परिषदेकडे मागणी. जालन्याच्या अंबड शहरातील अंबड पातूर रोडला लगत चिटकून असलेल्या दिशानगरी येथील रहिवासी यांनी अंबड नगर परिषदेकडे मागील 6 ते 7 महिन्यापासून निवेदन दिले असून त्यात त्यांनी नमूद केले आहे की अंबड पातूर लगत बांधण्यात आलेल्या नालीमधून दूषित व खराब पाणी नालीच्या साईडमधून निघत असून त्यामुळे दिशानगरी येथील रहिवासी मालमत्त्याला इजा पोहोचत आहे. दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे परिसरातील रहिवाशांचे कुटुंबियाचे आरोग्य राहत असलेल्या कुटुंबाचं आरोग्य धोक्यात आलं आहे. या ठिकाणी डासाचे डुकराचे साम्राज्यासह इतर उपद्रवी जीव या ठिकाणी वास्तव्यास असतात. त्यामुळे येथील रहिवाशांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अंबड नगरपालिकेने याकडे लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्याधिकारी मनोज उकेडे आणि नगराध्यक्ष यांना भेटून निवेदन देऊन हा प्रश्न उपस्थित करून प्रश्न मार्गी काढण्याची विनंती केली असल्याचंही त्यांनी सांगितले. या संदर्भात मुख्याधिकारी मनोज उकेडे व नगराध्यक्ष यांच्याशी आम्ही संवाद साधला असता ते काय म्हणाले तेही ऐकून घेऊया. मुख्याधिकारी यांनी शहरी अभियंता किरण बेडवर यांना संबंधित गुत्तेदार यांच्यावर सक्त कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच यापूर्वी 10,000 रुपयाचा दंड केला आहे. आता विहित वेळेत काम पूर्ण न झाल्यास संपूर्ण 3 लाखाचे सिक्युरिटी डिपॉझिट जप्त करून दंडात्मक कारवाईचे आदेश दिले आहेत. तर नगराध्यक्ष देवयानीताई यांच्याशी संपर्क केला असता पावसाळ्यापूर्वी दिशानगरी येथील रहिवाशांचा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न करू, तसेच संबंधित ठेकेदाराला कामाच्या सूचना करून काम मार्गी लावू असंही त्यांनी यावेळी सांगितले. तर रहिवासी नेमके काय म्हणाले तेही ऐकून घेऊया. ज्योती रामप्रसाद कोल्हे आहे आणि हे आमचं घर आहे स्वतः इथं. हे नाली जे काढलेली ह्याचं काम गेल्या वर्षी म्हणजे डिसेंबर 2024ला सुरू केलं होतं यांनी. तेव्हाच आम्ही यांना सांगितलं होतं की हा उतार तिकडे नाही आहे, नैसर्गिक उतार हा इकडे पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे ह्या भागाचा. परंतु त्यांनी काहीच आमचं ऐकलं नाही आणि ते म्हणे आम्ही बरोबर उतार काढू, इंजिनियरकडून आम्ही याचं हे काढून आणलेलं आहे म्हणे सगळं. तर म्हणलं ठीक आहे करा. पण नंतर आम्ही क्वालिटीवरून सुद्धा त्यांना बोललो की तुम्ही खाली बेड वगैरे व्यवस्थित केलेला नाही आहे नालीचा, काही नाही. आम्हाला सततचा वापर हाच रोड असल्यामुळं आमचा वापर इथूनच राहणार आहे आणि पाणी एकदा इकडं निघल्यावर इकडचं माणूस काही पाणी इकडे काढू देणार नाही. तुम्ही ही नाली रद्द करा आणि नैसर्गिक उतारानुसार नाली करा. तर त्यांनी काही आमचं ऐकलं नाही. ते म्हणे आम्ही बरोबर करतो ताई, तुम्हाला काही त्रास झाल्यावर सांगा. त्याच्यानंतर 2-3 वेळेस नाली तयार झाल्यावर पण आम्ही त्यांना फोटो टाकले, सगळं केलं, त्यांनी काहीच ऐकलं नाही. आता परत 1 महिन्यापूर्वी त्यांनी नालीचं खोदकाम करून ठेवलं, 2-3 महिन्यापासून ठेवलं आहे आणि आता 1 महिन्यात आम्ही परत डबल त्यांना सांगितल्यामुळे त्यांनी काम केलं. पण आम्ही तेव्हाही म्हटलो की हे तुम्ही करायला लागले, खर्च तो तुमचा वायाला जाणार आहे, हे पाणी परत निघणार आहे कारण बेड नसल्यामुळे खालून आणि त्याला प्रेस पण नाही. हे घाण पाणी आल्यामुळे तुम्हाला काही त्रास होतो? खूप त्रास व्हायला लागला त्या पाण्यामुळे. डास इतके प्रमाणात वाढलेले आहेत. डासापेक्षा पण बाकीचे जीवजंतू पण म्हणजे साप वगैरे असं पण त्या थंडाव्यामुळे येऊ लागलेले आहेत. इथं लहान मुलांची शाळा आहे, त्या शाळेचं मुलं सतत बाहेर खेळतात, हे होतात. त्याच्यामुळे आम्हाला त्याची पण भीती आहे की काही म्हणजे बच्चूचं आरोग्य सुद्धा हे बिघडू शकतं आणि उग्र वास याच्यामुळे पूर्ण दुर्गंधी पसरते असं तुम्हाला म्हणायचं आहे. तुम्ही काय सांगणार? मी तुम्हाला एकच सांगतो की मी राहतो दिशानगरीमध्ये. माझं नाव दत्तात्रय आवटे, शिक्षक आहे मी. या ठिकाणी काय झालं माहिती आहे का, ह्या नैसर्गिक उताराप्रमाणे त्यांनी नालीचा फ्लो घेतला नाही. ते उलट दिशेने तिकडे ते पाण्याचा फ्लो काढला. त्यामुळं काय व्हायला, ते पाणी तिकडं जातच नाही आणि जे प्रॉपर त्याला डीप द्यायला पाहिजे पाण्याचे म्हणजे जाण्यासाठी, ती पण डीप व्यवस्थित दिलेली नाही आहे. त्यामुळं आम्ही याच्या अगोदरही तक्रार दिली होती जवळपास 6 महिन्यापूर्वी. आदरणीय दादांना पण बोललो होतो आम्ही किंवा दादा हे असं काम निकृष्ट झालेलं आहे, याला काहीतरी करा. ते आले, सोल्युशन करू म्हटले काही ना काहीतरी, परंतु अद्यापपर्यंत काहीच नाही. ठेकेदाराने नुसतं आपल्या इथं रेती वगैरे आणून टाकली. रेती टाकल्यानंतरही त्यात आता सध्या तुम्ही जाऊन बघा तिथं त्यांनी सगळा माल टाकलेला आहे, पण त्याच्यावरून पाणी परत यायला लागलं. आता तरी उन्हाळ्याचे दिवस आहेत, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर थोडंसं पाणी कमी राहतं. पण आता पाऊस जर एकदा सुरू झाला की फुल पाणी भरलेलं राहतं. मग तिथं ते मोकाट जनावरं, डुकरं, कुत्रे, साप, ह्या सगळ्यांचा, मुंगूस, ह्या सगळ्यांचा त्रास आम्हाला होतो. आणि मुक्त संचार होतं असं मला म्हणायचं. मुक्त संचारी, सगळ्याचा मुक्त संचारी. डेंगू आणि डेंगू सदृश जे काही आजार आहेत, हे आजारसुद्धा मी तुम्हाला सांगतो, कालच मी सलाईन लावून आलेलो इथं. अच्छा. इथं म्हणजे सलाईन यासाठी लावली की असा आजारी पडलो मी 7-8 दिवसापासून की ताप आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी होतो. आणि हा सगळा ह्या पाण्याचा परिणाम, पाण्याची दुरुस्ती करावी असंच आमचं एवढ्या सगळ्यांचं. तुम्ही या संदर्भात नगरपालिकेला निवेदन वगैरे दिलं नाही? निवेदन याच्या अगोदर 2-3 वेळेस दिलं होतं. मुख्याधिकारी साहेबाला भेटलो होतो, त्यानंतर नगराध्यक्ष साहेबाला भेटलो होतो,
सगळ्यांनी आम्हाला आश्वासन दिले, करतो म्हटले, परंतु अजूनपर्यंत आमचा काही समस्या सुटली नाही. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं तारीख पे तारीख चालू आहे. तारीख पे तारीख चर्चा चालू होती, किती तारीख भेटते काय माहिती आता इथून. अच्छा, पण तारीख पे तारीख चालू आहे. हो, देतील. दादा आहेत, दादा करतील कदाचित, मला असं वाटतं. अपेक्षा त्यांच्याकडूनच जास्त आहे आम्हाला. असं आहे का? हा. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की दादांनी आता पावसाळ्यापूर्वी नवीन आहेत ते, करावं. आले एका वेळेस 100% करू शकतील ते. आम्हाला अपेक्षा धरायला काय हरकत, करतील ते. मी ऋतुजा. मी 20 वर्षापासून दिशानगरीची रहिवासी आहे. पण इथं दिशानगरीमध्ये नाल्यांच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे पाण्याचा प्रचंड रहिवाशांना त्रास होतो आहे. त्याच्यामधून डास होत आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे मागे 2-3 दिवसापासून पाण्याच्या थंडाव्यामुळे तिथं साप देखील फिरत आहेत आणि पाण्याच्या दुर्गंधीमुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार पसरत आहेत. मच्छरांचा प्रादुर्भावसुद्धा खूप वाढला आहे. माझे वडील 5-6 दिवसापासून रोज हॉस्पिटलमध्ये जाऊन सलाईन घेऊन येत आहेत. त्यांना ताप सर्दी याचासुद्धा त्रास होतो आहे. त्याच्यामुळे माझी नगरपालिकेला एवढीच विनंती आहे की त्यांनी जो सांडपाण्याची जी व्यवस्था आहे ती व्यवस्थित करावी आणि त्याचा काहीतरी प्रतिबंध करावा, एवढीच माझी मागणी आहे. मला एक सांग, हा त्रास कधीपासून होतोय? हा जवळपास गेल्या 6 महिन्यांपासून त्रास होतोय आणि आता ह्या 6 महिन्यात याचा त्रास खूपच वाढला आहे. याच्यामुळे रात्रभर जरी रात्री लाईट गेली तरी रात्रभर जागून काढावं लागते. एवढे मच्छर होतात की रात्रीची झोप सुद्धा येत नाही. आणि आता येता पावसाळ्याचा काळ बघता माझी नगरपालिकेला एवढीच विनंती आहे की पावसाच्या आतमध्ये हा सांडपाण्याचा प्रादुर्भाव तुम्ही लवकरात लवकर करावा. मी सविता आवटे, इथे दिशानगरीचे रहिवासी 20 वर्षापासून इथं वास्तव्य आहे आमचं. आणि म्हणजे गेल्या 6 महिन्यापासून नाले बांधकामाचा एवढा त्रास होऊ लागला आहे, म्हणजे अक्षरशः म्हणजे घरापर्यंत पाणी लागते आणि मग साप काही विचारू नका, म्हणजे कोणते कोणते प्राणी इथं उंदीर इतका त्रास होऊ लागला. म्हणजे मिस्टर 7-8 दिवसापासून असं त्यांना हे झालेलं, म्हणजे तापीची लागण झालेली, तर 8 दिवसापासून सलाईन हे ते सुरू आहे. त्याच्यामुळे समजा डेंग्यू मलेरिया आहे त्याची म्हणजे भीती वाटते ना. लहान लहान मुलांचा सुद्धा म्हणजे आजारापासून त्यांना पण भीती वाटते. मला एक सांगा ताई, तुम्ही या संदर्भामध्ये अंबडनगर परिषद असेल किंवा नगराध्यक्ष यांच्याकडे काही निवेदन तक्रार वगैरे काही त्यांच्या कानावर हा विषय घातला आहे का? खूप वेळा केलेले प्रयत्न, म्हणजे निवेदन दिलेले त्यांना, पण त्याचा काहीच उपयोग नाही झालेला. आम्हाला असं वाटतं की म्हणजे कायमस्वरूपी हा त्रास नष्ट व्हावा आमचा. अच्छा. हां. आणि पहिला नव्हता, पण आता हे 6 महिन्यात खूप त्रास वाढलेला आहे. म्हणजे कामाच्या दर्जामुळे, त्या नालीच्या दर्जामुळे तुम्हाला असं म्हणायचं आहे? झालेलं बांधकाम नालीचं, त्याच्यामुळे खूप त्रास आहे म्हणजे. आणि घरं सुद्धा म्हणजे एखाद्या वेळेस ते बांधकाम हे सुद्धा म्हणजे जास्त पाणी सजून शक्यता असं वाटतं. अच्छा. घरात सरदा आल्यामुळे ते अन्नधान्य ते पुढं पण त्याला पण त्रास होतो. त्रास होतोय. सगळ्यांचा त्रास आहे. सुरुवात होईल ना, तर त्याच्या आधीच ह्याचं समजा पूर्ण आम्हाला वाटतं बंदोबस्त ह्याचा नालीचं सांडपाण्याचं.